मनोज जरांगे मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा। 2 वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण ज्या नावाभोवती फिरतंय ते नाव म्हणजे मनोज जरांगे। मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारलाय। या लढ्याच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं भासवलं जाते। याच देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे यांनी वेळोवेळी टार्गेट केले। अरे तुरेची भाषा वापरली, इतकंच नाही तर शिव्या देखील दिल्या। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना कधीच प्रत्युत्तर दिलं नाही। 2 वर्ष सगळं सहन केलं, पण वेळ येताच एक असा पत्ता फेकला की या पत्त्याने मनोज जरांगे यांचा सगळा डावच उघडा पाडल्याचं बोललं जाते। देवेंद्र फडणवीस यांचा हा पत्ता आहे मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर। ज्या विलास खेडकरमुळे मनोज जरांगे पाटील अडचणीत आलेत, ज्याच्या गुन्हेगारीचे किस्से मराठवाड्याच्या गावगावात चर्चिले जातात, तो विलास खेडकर नक्की कोण आहे तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पल्लवी, आपण पाहत आहात इन्फोवारी। जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले। वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील 9 आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले। मनोज जरांगे यांच्यासह आणि त्यांच्या मेहुण्यासह 9 वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली। जरांगेंच्या ज्या मेहुण्यावर ही कारवाई झाली आहे त्याची पार्श्वभूमी वादग्रस्त असल्याचं सांगितलं जाते। विलास हरिभाई खेडकर हा मनोज जरांगे यांचा मेहुणा। विलास खेडकरवर 2021 मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। खेडकर याच्यावर 2023 मध्ये जालन्यातील शहागड इथे बस जाळल्याप्रकरणी 307, 353 आणि 435 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2023 मध्ये गोदावरी नदीतून 4,81,000 रुपयांची 100 ब्रास वाळू चोरी केल्याचा गुन्हा आहे। 2023 मध्ये पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरीमधून कोणीच्या साह्याने 500 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी देखील गोंदी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलाय। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली। जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित होताच जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीने कारवाई सुरू करण्यात आल्याने अनेक चर्चा सुरू झाल्यात। ज्या 9 जागांवर तडीपारीची कारवाई झाली त्यातील तब्बल 6 जण हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय होते। विशेष म्हणजे शनिवारी जरांगेंनी सरकार विरोधात साखळी उपोषणाचा इशारा दिलाय। हा इशारा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मेहुण्यासह 6 आंदोलकांना तडीपार केले। त्यामुळे आता जरांगेंनी या कारवाईवरून अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या आडून सरकारला लक्ष केल्याचं दिसतंय। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र ही कारवाई जरांगेंचे मेहुणे म्हणून नाही तर दाखल गुन्ह्यांच्या आधारावर झाल्याचं स्पष्ट केले। मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या प्रत्येक उपोषणात, आंदोलनात आणि भाषणात सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली। देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना मनोज जरांगे पाटील यांची भाषा ही संविधानिक कधीच नव्हती। कधी आरे तुरे तर कधी थेट शिव्याशाप। जरांगे पाटील यांचा फडणवीस द्वेष वारंवार दिसत होता। मात्र जरांगेंच्या या टीका, त्यांचं हे टोकाचं बोलणं इतकंच नाही तर जरांगे पाटलांच्या शिव्या सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी शांतपणे ऐकून घेतल्यात। आणि आता राज्याचे मुख्यमंत्री पद स्वीकारताच थेट जरांगे पाटील यांच्या मुळाशी घाव घालायला सुरुवात केली। मराठा आरक्षण आंदोलनात जरांगे पाटील यांच्या कायम सोबत असणारा त्यांचा मेहुणा विलास खेडकर याला थेट तडीपार करण्यात मुख्यमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप आता जरांगे यांनी केलाय। त्यामुळे जरांगे पाटील आणि फडणवीस यांच्यामध्ये सुरू असलेला हा संघर्ष अधिकच टोकाला गेलाय। हा संघर्ष येत्या काळात नक्की काय रूप घेणार यावर महाराष्ट्राच्या राजकारणाचे भवितव्य अवलंबून असणार आहे। विलास खेडकरच्या तडीपारमुळे जरांगे पाटील अडचणीत आलेत का? विलास खेडकरला तडीपार करून देवेंद्र फडणवीस यांनी मास्टर स्ट्रोक खेळलाय का? यावर आपल्याला नेमकं काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।